नमस्कार मंडळी. बडीशेप, जिरे आणि धण याच्या पाण्याने वजन खरंच कमी होते का? का पचन सुधारतं? तर बडीशेपचा चहा, पाणी किंवा कच्ची बडीशेप डिटॉक्स ड्रिंक कशा पद्धतीने बडीशेप चरबी कमी करते? तर बघा मैत्रिणींनो, वजन कमी करण्यासाठी अनेक जण सकाळी जिरे, बडीशेप किंवा धण्याचे पाणी पितात. सोशल मीडियावर या पेयांना फॅट वितळवणारे आणि शरीर डिटॉक्स करणारे म्हणून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र वैज्ञानिकदृष्ट्या हे पाणी थेट शरीरातील चरबी कमी करत नाही. जिरे, बडीशेप आणि धणे पचनक्रिया सुधारण्यास, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतात. पण वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि योग्य जीवनशैली याची गरज असते. या हर्बल ड्रिंक्सचे फायदे, मर्यादा आणि अतिसेवनाचे दुष्परिणाम आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात ही सहसा जिरे, बडीशेप किंवा धण्याचे पाणी पिऊन होते. सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओंमध्ये असा दावा केला जातो की स्वयंपाकघरातील हे मसाले शरीरातील चरबी वितळवू शकतात, पचनक्रिया सुधारतात आणि शरीर पूर्णपणे डिटॉक्स करतात. हे मसाले आपल्या पारंपरिक भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असले तरी या विषयावरील लोकमान्य भ्रम आणि वैज्ञानिक सत्य यातील फरक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून जिरे, बडीशेप, धण्याच्या पाण्याचे वजन कमी करण्यामागील खरे वैज्ञानिक वास्तव तुमच्यासमोर मांडणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता लोकांमधील सर्वात मोठा गैरसमज असा आहे की जिरे, बडीशेप किंवा धण्याचं पाणी हे थेट शरीरातील फॅट बर्न करू शकतं. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या असं कोणतेही पुरावे उपलब्ध नाही आहेत जे सिद्ध करतील की या पेयांमुळं थेट वजन कमी होतं. वजन कमी करणं हे प्रामुख्यानं संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली याच्या माध्यमातून कॅलरी डेफिसिट, शरीराला लागणाऱ्या कॅलरीपेक्षा कमी कॅलरी घेणं, राखण्यावर अवलंबून असतं. हे पाणी वजन कमी करण्यास केवळ एक पूरक मदत ठरू शकतं, कारण ते शरीराला हायड्रेट ठेवतं आणि गोड किंवा साखरयुक्त पेयांना एक चांगला आरोग्यदायी पर्याय ठरतं. पचनक्रिया सुधारण्यामागील खरं विज्ञान या मसाल्यांचा वापर पारंपरिकपणे पचनाच्या तक्रारी दूर करण्यासाठी केला जातो आणि याला वैज्ञानिक आधारही आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं ते म्हणजे बडीशेप. बडीशेपमधील काही घटक हे पचनसंस्थेचे स्नायू शिथिल करण्यास मदत करतात, ज्यामुळं जेवणानंतर होणारा गॅस, पोट फुगणं आणि अस्वस्थता ही कमी होते. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे जिरे. जिरे शरीरातील पाचक एन्झाईम्सना उत्तेजित करते, ज्यामुळं अन्न अधिक कार्यक्षमतेनं पचण्यास मदत होते. आता यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे धणे. धण्याचे दाणे हे सौम्य ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. आता हे उपाय अधूनमधून होणाऱ्या पचनाच्या त्रासासाठी केवळ तात्पुरता आराम देऊ शकतात. हे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, गॅस्ट्रायटिस किंवा क्रॉनिक ॲसिड रिफ्लेक्स सारख्या जुनाट आजारांवरचे अंतिम उपचार नाहीत. डिटॉक्स ड्रिंक्सचे सत्य आणि बडीशेप घेण्याच्या पद्धती. तर बघा, बडीशेप, लिंबू, पुदिना किंवा काकडी एकत्र करून बनवलेल्या पेयांना बाजारात डिटॉक्स ड्रिंक्स म्हणून विकलं जातं. परंतु विज्ञानानुसार अशी पेय शरीर डिटॉक्स म्हणजे विषमुक्त करत नाहीत, तर मानवी शरीरात यकृत आणि किडनी नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफिकेशनचं काम करत असतं. बडीशेप घेण्याचे खालील प्रकार सर्वसामान्यपणे आजकाल वापरले जातात. तर बघा, कच्ची बडीशेप. जेवणानंतर थोडी बडीशेप चावून खाणं हा सर्वात सोपा उपाय आहे, ज्यामुळं आपल्या तोंडाचा दुर्गंध दूर होतो आणि पचनासही मदत होते.
आता यानंतर आपण बडीशेपचा चहा म्हणजेच हलकी भाजलेली बडीशेप गरम पाण्यात उकळून चहा पिण्यानं पोट फुगण्याच्या समस्येस आराम मिळतो. तसंच यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे रात्रभर भिजवलेलं पाणी. बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिणं हा लोकप्रिय प्रकार आहे. हे पाणी शरीराला ताजंतवानं ठेवतं, परंतु ते इतर पद्धतींपेक्षा जास्त गुणकारी आहे असा कोणताही पुरावा नाही. अतिसेवनाचे दुष्परिणाम आणि घ्यायची खबरदारी. तर बघा मैत्रिणींनो, अतिसेवनाचे दुष्परिणाम आणि आपल्याला कोणती खबरदारी घ्यायला हवं हे बघा. मसाले जे आहेत ते स्वयंपाकासाठी आणि मर्यादित प्रमाणात घेण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असले तरी त्यांचे अतिसेवन केल्यास आरोग्याला त्रास होऊ शकतो. खूप जास्त प्रमाणात हे पाणी प्यायल्यानं पोटाची अस्वस्थता वाढू शकते. ज्या लोकांना गाजर किंवा ओव्याच्या वनस्पती कुटुंबातील पदार्थांची ॲलर्जी आहे त्यांनी बडीशेप वापरताना काळजी घ्यावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बडीशेपचे अर्क किंवा सप्लिमेंट्स घेऊ नयेत. तसंच कोणत्याही विशिष्ट उपचारांची औषधं सुरू असणाऱ्या रुग्णांनी देखील याचं नियमित अतिसेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. म्हणजे जसं की BP, शुगर, थायरॉईड असे काही आजार असतील, यांची औषधं तुमची अगोदरच सुरू असतील तर हे सुरू करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हे पेय जे आहे ते निरोगी आहाराला पर्याय ठरू शकत नाही. कोणताही एक विशिष्ट मसाला, अन्न किंवा पेय तुमच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी किंवा व्यायामाचा अभाव भरून काढू शकत नाही. जिरे, बडीशेप आणि धण्याचं पाणी संतुलित आहाराचा एक भाग असू शकतं, परंतु ते प्रोटीनयुक्त जेवण, ताज्या भाज्या, फळे आणि कडधान्य यांची जागा घेऊ शकत नाही. वजन कमी करण्यासाठी कोणत्याही क्विक फिक्स किंवा शॉर्टकटच्या मागे न लागता शाश्वत सवयींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. रोजच्या आहारात केलेले छोटे आणि योग्य बदल हे दीर्घकालीन वजन नियंत्रणासाठी कोणत्याही हर्बल पेयापेक्षा जास्त प्रभावी ठरतात. जिरे, बडीशेप आणि धणे हे अत्यंत पौष्टिक मसाले आहेत जे तुमच्या निरोगी जीवनशैलीला पूरक ठरू शकतात. ते पचन सुधारतात आणि शरीरातील पाणी टिकवून ठेवतात, परंतु ते चरबी वितळवणारे जादूचे पदार्थ नाहीत. वजन कमी करण्याचे खरे रहस्य कोणत्याही एका चमत्कारी पेयात नसून दररोज पाळल्या जाणाऱ्या शिस्तबद्ध आणि चांगल्या आरोग्यदायी सवयींमध्ये दडलेलं आहे. ही गोष्ट मैत्रिणींनो लक्षात घ्या. तर मैत्रिणींनो, व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद.